हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी आलेली आहे गणपती बुक करण्यासाठी. ॲक्च्युली ना खूप उशीर झाला, ऑफिसवरनं डायरेक्ट आले आणि इथे माझ्या घराच्या जवळच एक गणपती बनवण्याचा कारखाना आहे, मी तिथे आलेली आहे. खूप सुंदर आणि सुबक अशा गणपतीच्या मूर्ती आहे. खूपच मस्त मूर्ती बनवलेल्या आहेत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत अशा खूप मूर्ती आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते तिथे काय काय मूर्ती आहेत त्या. आणि खूप सुंदर आहे. 24 तास हे लोक इथे रात्रीचे काम करतात आणि मूर्ती बनवतात. आणि हे लोक आहेत ना, ते प्रॉपर राजस्थानवरून आलेले आहेत आणि ते मूर्ती बनवतात. हे खूपच सुरेख आणि सुंदर अशा ह्यांच्याकडे मूर्त्या आहेत. आणि ह्या मूर्त्या आहेत ना, हे स्वतः हाताने पेंट करतात आणि मूर्त्या ह्यांनी स्वतः बनवलेल्या आहेत सगळ्या तिथे. आणि होलसेलमध्ये पण हे म्हणजे गणपतीच्या मूर्त्या आहेत ना विकतात. या ॲक्च्युली आहेत ना शाडू मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस अशा दोन्ही ह्याच्यात आहेत. आणि ही मूर्ती तर मला खूपच आवडली. ही आहे एक स्वामींच्या अवतारामधली गणपतीची मूर्ती. खूप सुरेख आणि छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि ॲक्च्युली ती छोट्यांपासून मोठ्यापर्यंत अशा सगळ्याच गणपतीच्या मूर्ती आणि साईजेस ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे तो कलर आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. खूप ही मूर्ती तर बघा किती छान आणि सुरेख आहे. त्यांच्याकडे नुसते असं की छोट्याच अशा मूर्त्या नाहीत, त्या मोठ्या सुद्धा मूर्त्या बनवतात. इव्हन त्यांच्याकडे गौरीचे मुखवटे पण आहेत. प्लस ज्यावेळेस नवरात्रामध्ये घट बसतात तर दुर्गामातेच्या मूर्ती वगैरे पण हे लोक बनवतात. वर्क इन प्रोसेसमध्ये आहेत अशा काही मूर्त्या पण आहेत. ही तर मूर्ती बघा किती छान आणि सुरेख आहे. कृष्णाच्या अवतारामध्ये गणपती आणि प्लस मोर, त्याच्यामध्ये खाली कमळ, खूप छान दिसत आहे. पण अजून याचं पेंटिंगचं काम चालू आहे. एवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि छान बनवल्या आहेत बघा. आणि मला असं वाटतं की काही क्षणामध्ये, काही वेळामध्येच ह्या एवढ्या मस्तपैकी कलरिंग करून ते मस्त तयार झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वीच बघितलं तर अजून हे पेंटिंगचं काम चालू होतं, पण आता बघा त्यांनी किती छान सुरेख असं पेंटिंग करतात. इकडे बाहेर जर बघितलं तर ते बघा फिनिशिंग वगैरे पण करतात. असं मग त्यांनी मूर्ती आता वाळायला ठेवलेलं आहे. तुम्हाला माझा कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आता आपण परत पुन्हा नवीन व्हिडिओसह परत एकदा भेटू. चलो बाय.